नमस्कार मंडळी, कुक क्राफ्ट क्रिएशनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी दाटसर आणि परफेक्ट हिरव्या रंगाची रस्सा असलेली बटाटा पालक भाजी. नेहमीच्या सुक्या भाजीपेक्षा हा रस्सा पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागतो. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला भाजीचा हिरवा रंग छान टिकून राहावा म्हणून आपण पालक ब्लांच करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला पालक छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं की त्यामध्ये छान स्वच्छ धुतलेली पालक टाकून आपल्याला फक्त 2 मिनिटे उकळू द्यायची. 2 मिनिटानंतर हा पालक आपल्याला लगेच काढून बर्फाच्या थंड पाण्यात टाकायचा आहे, ज्यामुळे त्याचा हिरवा रंग जशाच्या तसा राहतो. त्यानंतर पाणी पूर्ण काढून आपल्याला त्याची मिक्सरला छान प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर प्युरी करण्यासाठी इथे मी ब्लांच केलेली पालक आणि त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला मिक्सरला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं आणि उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आणि खोबरं छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं. आता आपला कांदा आणि खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून झाले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये मी इथे 1 चमचा चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायची आहे. चणा डाळ हलकीशी भाजून झाली की त्यामध्येच मी इथे थोडे शेंगदाणे सुद्धा घातलेले आहे. चणा डाळ आता चणा डाळ आणि शेंगदाणे ऑलमोस्ट भाजून झालेले आहे. तर त्यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता जिरं सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजलेला कांदा, खोबरं आणि डाळ, शेंगदाणे आणि जिरं हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. हे सगळं वाटताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे. बटाटे छान आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि त्याचे मध्यम आकारात तुकडे कापून घ्यायचे आहेत. आता एका कढईमध्ये तेल गरम करूया. तेल गरम झाल्यावर त्यात आपल्याला बटाट्याचे तुकडे टाकून ते छान हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. बटाटे आपल्याला इथे 70 ते 80% आपले शिजवून घ्यायचे आहे. बटाटे असे तेलात थोडे फ्राय केल्यामुळे रश्श्यामध्ये ते अजिबात मऊ किंवा गळत नाहीत आणि चवही छान लागते. लक्षात ठेवा, बटाटे फ्राय करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवा. आता हे बटाटे आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवूया. आता त्याच कढईमध्ये आपण तयार केलेलं कांदा, सुकं खोबरं, चणा डाळ आणि शेंगदाण्याचं खमंग वाटण घालूया. हे वाटण आपल्याला मंद ते मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला थोडी आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालायची आहे. आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला तयार केलेली पालक आणि टोमॅटोची प्युरी घालायची आहे. पालक आणि टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर आता हे वाटण आपल्याला परत एकदा 4 ते 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि पालक प्युरी छान परतून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट, 1 चमचा हळद, धने पावडर आणि घरगुती काळा मसाला घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे.
4 ते 5 मिनिटांनंतर आता आपले मसाले छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण फ्राय केलेले बटाटे घालूया. आता बटाटे मसाल्यासोबत हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे आहे. बटाटे मसाल्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे. त्यानंतर रश्श्यासाठी आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. तुम्हाला रस्सा जितका घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण ठेवायचं. वाटणामध्ये डाळ आणि शेंगदाणे असल्यामुळे हा रस्सा उकळल्यावर अजून दाटसर होतो, हे लक्षात ठेवूनच पाणी वाढवा. पाणी घातल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आणि 5 ते 7 मिनिटं हा रस्सा छान उकळू द्यायचा, जेणेकरून मसाल्यांची आणि वाटणाची चव बटाट्यामध्ये मस्त उतरेल. वा, मस्त सुवास सुटलाय आणि तुम्ही पाहू शकता भाजीला रंग आणि दाटसरपणा अगदी परफेक्ट आलेला आहे. गरमागरम चपाती किंवा जिरा राईस सोबत खाण्यासाठी आपली गावरान स्टाईल बटाटा पालक रस्सा भाजी अगदी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच पारंपरिक आणि चवदार रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कुक क्राफ्ट क्रिएशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.